पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तू आपलं कार्य पूर्ण केलेस नंदे। चंद्रविलास मध्ये जे घडणं अशक्य होतं ते तू शक्य केलंस। वासनेच्या, अहंकाराच्या आणि अघोरी स्वार्थाच्या नरहर पंथाला तुझ्यातील जिद्दीने मात दिली नंदा। तू मात दिलीस, त्याला विजयी झालीस। कदाचित मला बोलताही येईल। मी जे बोलेन ते शर्वरी आणि अनंतापर्यंत पोहोचेल। मी त्यांना सारं काही सांगू शकेन। बऱ्याच वर्षानंतर मी माझ्या मुलाशी आणि नातीशी संवाद साधू शकेन। हे फक्त तुझ्यामुळे झालं नंदा। तुझे उपकार आहेत माझ्यावर, तुझे उपकार आहेत। माझ्या अस्तित्वावरच खाडा घातला असतो, पण तुला काय वाटलं शक्ती संपली? शक्ती अशी संपत नसते, आणि वाईट शक्ती तर कधीच नाही। ती सगळीकडे विखुरली गेली असली तरी पुन्हा तिला एकत्र आणताच येऊ शकतं। कसं एकत्र आणणार? तू हरलायस नरहरिपंता। तू पुन्हा उभा राहू शकत नाहीस। ज्या सामर्थ्याच्या जोरावर तू चंद्रविलासवर हुकूमत गाजवत होतास ते सामर्थ्यच तुझ्याकडे उरलं नाहीये। तू हरलायस ते मान्य कर। नंदे, एक डाव उलटला म्हणजे लढाई हारत नसतो नरहरपंत। तुला मी आधीच म्हटलं होतं, माझ्यावरचा वार पलटवण्यासाठी एका शर्वरीचा देह वाया केला तरी चालेल, पण ती वेळच येऊ दिली नाहीस का तू? पिशाच्या मूर्तीचे तुकडे करून टाकलेस तो। क्षणभर मला वाटलं मी संपलो, माझं कार्य संपलं, पण नाही ग। ती मूर्ती माझं सर्वस्व होती। 200 वर्ष तिने मला बळ दिलंय, शक्ती दिलीये, आणि खंडित होतानाही ती अशीच कशी जाईल माझं रक्षण न करता? खुळे, तिने माझं रक्षण केलंय। शिवाय माझं काम अजूनच सोपं केलं तिने। शरूच्या देहाला स्पर्शही न करता मी माझं काम करू शकतो। तू माझं काही करू शकत नाहीस। तू माझी दिशाभूल करण्यासाठी हे बोलतोयस। बघ आता, त्या मूर्तीचे तुकडे आता तुझ्या भावाला एकत्र आणून ती मूर्ती एकसंग करावी लागेल। त्या मूर्तीने माझं कसं रक्षण केलंय हे अनुभवायचंय तुला? बघ। जा आनंदाचा, तुझ्या मूळ रूपात परत जा, पुन्हा कधी न येण्यासाठी। ये खुशाल परत ये। अनंताच्या देहामध्ये मला पाहायला ये। जा नंदा, आलीस तिथे परत जा। अखेरीस नंदा गेली, तीही चंद्रग्रहणाच्या आधी। आता पुढचं कार्य लग्न। शरे, तुझ्या बाबाचं लग्न होणार विभा बरोबर। म्हणजे आता तुझ्या बापाचं कुटुंब पूर्ण होणार। तुझा बाबा पुन्हा मूर्ती घडवणार, भंग पावलेली।
आणि मग माझं शरीरांतर होणार, मी अनंत होणार आणि मी अनंत काळासाठी अमर होणार. गेला पिसावल पिंपलावर गेला. पाण्याची हानी झाली सगळी. दर्भाची काडी आश्म्यावर ठेवली, करपून गेली ना सगळी. वाड्याची आबरू सांभाळता नाही आली मला. तुम्ही जपत होता, मी कमी पडले, पण मी अशी फुलच चुरगोलून टाकली ना. पण तुमच्या हातून तिचं जाणं ठरवलं. इतके बरंच जपून ठेवलं तिला, पण आज तिचं जाणं होतं. ही झालेली होरपल परवडायची नाही. तिचं जाणं झटका लावणार. माफी द्या मालक, माफी द्या, माफी द्या मालक. हॅलो, काय काय हा? कोणीतरी मेल्यासारखं कशाला रडतेस? काय झालं? कोणीच नाही राहिला आता. सगळे पिंपलाच्या वाटेवर गेले. आता कपार भरणार, हादरे बसणार, आता संपणार सगळं. खरं नाही आता काही. पारंब्याच्या मुलातून एक एक मूल सुटलंय. आधाराचं कोण कणाकणक तुटलंय. माझी चूक झाली मला, माझी चूक झाली मोठी. गप्प बस. काय बडबडतेस तू? काय चाललंय? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. शरू, पिंडाची शीत उचलून गेल्यावर शीत उरतात ना. असतील रानात कुठेतरी. शोधावं लागन, शोधावं लागन. शरू, कुठेस शरू? तुला माहितीये का, तारा आहे ना, तारा बाहेर रडत बसली वेड्यासारखी. तुला तर माहितीच आहे ना काही करते ती. काहीच का नाही येत. शरू कुठेस? शरू, शरू, ए बाळा, काय झालं? काय झालं? शरू, तारा, तारा. आजचं पाप आम्हाला एवढं अंगुली करून पण धुतला नाही जाणार. माहीत झालं, वाया गेलं. खूप मोठं पाप घडलं. शरू, शरू उठ. शरू, तारा, तारा, काय करतेस तू? मी किती किती माझा जीव जायची वेळ आली. तू कुठे आहेस? चल लवकर चल. बेशुद्ध पडले, शर्वरी बेशुद्ध पडले. चल लवकर. तुला कळतंय मी काय बोलतोय ते? चल लवकर. तिची तब्येत बिघडली. काय झालंय तिला? तुम्ही सगळेजण असे का वागता रे माझ्या मुलीच्या? तुम्हाला कळत नाहीये का? ती बेशुद्ध पडले. चल म्हणतोय मी. मला तू काय केलंस का? काय केलंस तू? नानांनी काय केलंय का? काय झालंय तिला? मला शरीवरी बेसूत पडली. चंद्रविलासची चांदणी बी नसली. मालक, मालक, त्या औषधवाल्या बाईला बोलवा. बोलवा तिला इथं. तिला माहिती सगळं. तिला सांगा शरीवरी तब्येत बरी नाही तिची. ती येईन इथं. शरू, 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 शरू बाळा उठ. शरू, शरू.
काय होतंय शरू? काही काळजी नको करू शरू, मी तुला काही होऊ देणार नाही. तारा अरे सुटली मछली. आजकाल मछली बी लई हुशार झाली आहे. चपाती वाडा. ओ वहिनी, मिळेल का आम्हाला चपाती? थांब रे, मी देते. विभा, चपाती दे. अगं काय झालं तुला? हा, कुठं हरवलीस? काय नाही आई. आपल्यासाठी कुठं वेळ आहे बाई लक्ष द्यायला? नाही, काय झालं नाही आई. फक्त बेचैन झाल्यासारखं वाटतंय. जीव घाबरा झाला. तू तू पाणी पिन बस. बाकीच्या चपात्या म्या करते. सर. नाही नको, थोड्याशाच आहेत, मी करून टाकते आई. एवढ्या रात्री कोणाचा फोन असेल? हा बोला. हॅलो हॅलो विभावरी, एक्स्ट्रीमली सॉरी, मी तुम्हाला खूप उशिरा फोन केलाय, मला माहिती आहे, पण शर्वरीची तब्येत बरोबर नाही हो. तिला काहीतरी झालंय. काय काय झालं? म्हणजे असे तिने डोळे वर केले, तसे डोळे पांढरे पडल्यासारखे झालेत. हे बघा, तुम्ही शांत राहा. मी डॉक्टरांशी बोलते आधी. हा नाही नाही, ऐका, मी डॉक्टर बापटांना फोन केला होता, त्यांचा फोन लागत नाहीये, ते हॉस्पिटलमध्ये पण नाहीये. तुम्ही प्लीज काहीतरी करा ना, प्लीज. तुम्ही येता का लवकर प्लीज? प्लीज. हो हो हो, तुम्ही शांत राहा. मी येते तिकडे लगेच. हा, पण तोपर्यंत तुम्ही एक काम करा. तुम्ही कापडाची घडी तिच्या तोंडात ठेवा. तिला दात खीळ बसू देऊ नका, कळलं? हा, आणि तिचे हात पाय सारखे चोळत राहा. आणि हा, तिला अजिबात पाणी देऊ नका. जागा ठेवा तिला. हे बघा, ऐका, मी हे सगळी तयारी करतो. तुम्ही प्लीज लवकर या ना, माझ्या मुलीला प्लीज तुम्ही वाचवा ना प्लीज. हो, खूप उपकार होतील तुमचे, प्लीज. अहो, असं काय बोलताय तुम्ही? मी येते लगेच, माझं कामच आहे ते. हा, आलीच. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. हे काय, हे असंच अर्धवट टाकून? नाही म्हणजे काय, पापड बिपड तळा आमच्यासाठी? आई, मला एक इमर्जन्सी आली आहे, तर मी निघते हॉस्पिटलला. हा, आपण जेवून तरी जा. नाही नको, तेवढा वेळ नाही, मी डबा घेऊन जाते. बाबो, म्हणजे एवढी काय इमर्जन्सी आली डबा घेऊन जायसारखी? आजकाल लईच इमर्जन्सी येते, ते पण रात्रीला. हे बघा, इमर्जन्सी सांगून येत नसते, तेवढं तरी तुम्हाला समजायला पाहिजे. वहिनी, मला काय समजायला पाहिजे ना, ते मला बराबर समजलंय. आई, येते मी. त्या चपात्या बघते, आलीच. शरू बाळा, तुला काहीही होणार नाही. आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. काळजी करू नकोस, काहीही होणार नाही तुला. ही कसली चट्टे? बरं वाटतंय ना बाळा तुला? नरहरपंतांनी काय केलंय तुला? सांग शर्वरी, काय होतंय सांग. काय करताय? सोडा, काय करताय? शरू
शरू बाळा हे घे नॅपकिन धरायचा म्हणजे तुला दातखिळे बसणार नाही. हा काय झालं तुला? दरवेळेला तुलाच कसं काय होतं इकडे? शरू काय काळजी नको करूस तू. मी आलोय ना आता, मी आलोय. हे बघ विभावरी येणार आहे, औषध घेऊन येणार आहे. हा काय हात सोडा तुम्ही. काय चाललंय तुमचं? तुम्ही का असे वागताय माझ्या मुलीशी? बघितलं तिची काय झाली हालत ते. तुम्ही प्लीज माझ्या आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात जा तुम्ही आता. नका हो प्लीज. हा हे काय शरू? हे काय आहे? हे चट्टे कसलेत? तुम्ही काय खायला दिलं तिला? अहो नाही म्हणून नाना तुम्ही बाहेर जा प्लीज. बाळा काही काळजी नको करू. बाबा आहे ना, बाबा आहे ना. बाबा तुला ठीक करेल. हा आता विभावरी येते ना? हो विभावरी येते. औषध घेऊन. हा बाळा मी आहे. हा डॉक्टर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे घेतलेत मी सगळे औषधं. नाही फक्त डोस तुम्हाला विचारायचा होता. 3 वेळा 3 दिवसातून, बरोबर ना? पोचतेच आहे मी चंद्रविलासवरून. बोललो होतो ना तुला, हे चंद्रविलास मध्येच जाणार. अरे घरून निघाली ना तेव्हाच डाऊट आला होता मला. शशा आज काय तो राडा होऊनच जाऊ दे. हे रोवाड बंद कर. राडा करायला तो काय दारूचा गुत्ता आहे? अरे मग करणार कायस तू? अरे भाई, राडा बाहेर करायचा असतो आणि घरी करायचा ना तर तमाशा. चल घरी जाऊ, सांगतो तुला. काय प्रॉब्लेम आहे? विभावरी फोन का नाही उचलत आहे? गप्प बस रडू नको. काय एक लोक भेटले इथे. विभा फोन उचलत नाहीये इथे. तुझं रडणं थांबत नाहीये. मी इकडे या चंद्रविलास वरती उगाच आलो असं वाटतंय. हा वाडा संपवला पाहिजे. हाच सगळा प्रॉब्लेम. मालक हे करू नका. जा इकडनं जा लांबो. हे असे नशिबावर दगड भिरकवायचे नसतात. गप्प बस नाही तर तुला लागेल आणि परत बसशील रडत. मालक हे करून काय वाडा पडणार आहे का? इजा होईल ना तुम्हाला. काय तो इजा या दगडामुळे इजा होईल ना तुम्हाला. जीव येतो, मुक्या प्राण्यात पण जीव असतो. काय मिळणार आहे मालक तुम्हाला हे करून? शनिवारी बरी होणार आहे? सांगा ना. तू तोंड सांभाळून बोल. मालक मला असं म्हणायचं होतं की तुम्ही एकले आहात. तुम्ही जा तुमच्या पोरीकडे, लक्ष द्या तिच्याकडं. मालक माफी द्या मालक, चुकलं सगळं. माझं लक्ष नव्हतं मालक. एवढ्या सगळ्या गोष्टी करताना हे राहून गेलं. मालक माफी द्या. मालक माफी द्या. गप्पा बस. ती विभावरी आली की वरती पाठव तिला, कळलं? अनंता तिला वाचव, तरच तुझी आणि माझी भेट घडू शकेल. बाबा त्रास होतोय खूप. हो मला कळतंय तुला त्रास होतोय. मी आहे ना, घाबरू नको. हे बघ आपण औषधं मागवलीत की नाही, औषधं येत आहेत. हा काही काळजी नको करू, मी आहे. शरू काय होतंय तुला? मला दुःख दिसते. तू दिसत नाही. शरू हे डोळे उघड. बाबा बाबा. शरू शरू का सोडून गेलीस तू मला?
मी कसा जगू आता तुझ्याशिवाय? शरू शरू का सोडून गेलीस शरू? काय झालं काय झालं काय झालं काय झालं? मला खूप खूप विचित्र स्वप्न पडलं. मी मरणार आहे बाबा. तू वाचव ना मला. काही नाही होणार तुला. घाबरू नको शरू. बाबा आहे ना. शरू ए शरू शरू शरू